मालवण येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार काही थांबत नाही आहे। खरं तर याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचं जवळजवळ 87 कोटी रुपये खर्च करून असलेलं स्मारक कोसळलं। त्यानंतर 100 कोटी रुपये खर्च करून नवीन स्मारक झालं आहे। त्याच्या आजूबाजूचा परिसर खचला आहे आणि या संदर्भात आम्ही वेळोवेळी सूचना देत आहोत। आता ह्या भ्रष्टाचाराने परिसीमा गाठलेली आहे। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला शिवसृष्टी करणार म्हणून शासनाने घोषित केलं आणि यासाठी प्रस्ताव जो छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बाजूला एक जागा आहे, ती जागा 98 गुंठे आहे। या जागेमध्ये नगरपंचायतचं टुरिझम आरक्षण आहे। या जागेला सीआरझेडची परवानगी किंवा सीआरझेडच्या परवानगीमध्ये ती जागा येत नाही। असं असताना ही जागा तब्बल मालवणच्या या सीआरझेडमध्ये इमारत न बांधता असलेल्या जागेची 30 लाख रुपये गुंठा याप्रमाणे शासनाने मालकांची वाटाघाटी करून हा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे। म्हणजे ह्या 90 जागेसाठी जवळजवळ 30 कोटीपेक्षा जास्त पैसे शासन ह्या जागा मालकाला देणार आहे। खरं तर ही जागा मालकाला पैसे मिळणार आहेत की जागा मालकाच्या नावाखाली या सत्ताधाऱ्यांच्या मध्ये अधिकाऱ्यांमध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत, हा प्रश्न आहे। कारण मालवणमध्ये सुद्धा नगरपंचायतचे असू दे, शासनाच्या जागेमध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि या जागेची किंमत ही बाजारपेठेपेक्षा दुप्पट तिप्पटने दिली जाते। परंतु 30,83,000 रुपये गुंठा जागा, या जागेला सीआरझेडची परवानगी मिळू शकत नाही। जे जागा आरक्षित आहे अशा जागेला 30,83,000 रुपये गुंठा देऊन जवळजवळ शासनाचे जवळजवळ 30 कोटीपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी प्रस्ताव पाठवला आहे पैसे जागा घेण्यासाठी। आमचा शिवसृष्टीला विरोध नाही, परंतु या शिवसृष्टीच्या आडून भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा हा विरोध राहील। आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।